एक महत्त्वाची घडामोड, लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरल्यात। पडताळणीनंतर 80 लाख महिलांची नावं योजनेतून वगळण्यात आली आहेत। लाभार्थ्यांची संख्या 2,46 लाखांवरून 1,66 लाखांवर पोहोचले। ही केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाहीये। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 2,46 लाखांवरून 1,66 लाखांवर पोहोचली आहे। लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीला 30 एप्रिल पर्यंत मुदतही देण्यात आली होती। मात्र 80 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या, त्यानंतर ती संख्या 1,66 लाखांवर आली आहे। ई-केवायसीची मुदत वाढवण्यास सरकारचा नकार आहे। महिला आणि बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही चालवली जाते। रोहिणी खडसे आणि सुषमा अंधारे यांनी मंत्री आदिती तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। फक्त आणि फक्त योजनेचं अपडेट देण्यापुरत्या त्या स्क्रीनवर दिसतात। अशा योजना अपडेट मंत्री आदिती तटकरे यांनी ज्या 80 लाख महिला ज्यांचं कपात संख्या केलेली आहे ते 144 कोटी रुपये, याचं नेमकं आता भरपाई कोण करणार याचं उत्तर दिलं पाहिजे। मोठे मोठे पान भरून तुम्ही ॲडव्हर्टाइज देतायत, स्वतःची वाहवा करून घेतायत। एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी सरकारकडे पैसा आहे आणि मग माझ्या लाडक्या बहिणींना जो 1,500 रुपयाचा महिना मिळतोय हाच त्यांच्या डोळ्यात का खुपतो आहे? तर कुणी मायकाला लाला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अनेकांनी विरोध केला, पण मी आपल्याला सांगतो या व्यासपीठावरून, कोणी माईकाला लाला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही।